नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. मगाशा लॉगमध्ये जसं मी सांगितलं, आम्ही तुळजापूर ते धाराशिव हा प्रवास केला आणि काही कामं उरकली. त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आमच्या परतीच्या प्रवासामध्ये एक खास व्यक्तिमत्व आमच्यासोबत आहे. खास व्यक्तिमत्व ह्याच्यासाठी म्हणावं लागेल, कारण जसं की मी बसमध्ये चाललो आणि या व्यक्तिमत्वाशी दोन शब्द बोललो. त्यांनी आपुलकीने मला एका प्रकारे मदत केली. त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचं मोठं काम केलं आणि शेअर करण्यासाठी त्यांनी व्हिडिओ लिंक स्वतःच्या स्टेटसमध्ये ठेवली. चला आपण चर्चा करूया कृष्णाशी. प्रवास आहे 20 मिनटाचा, धाराशिव ते तुळजापूर. 20 मिनटामध्ये किती वेळ कृष्णा आपल्यासाठी देऊ शकतो आणि आपल्यासोबत गप्पा करू शकतो, आपण बोलूया. हाय कृष्णा. हॅलो. कसाच मित्रा? बरं आहे. काय चाललंय बाकी आयुष्यात घडामोडी? काय आता सध्या 12वी चालू आहे. रोज येऊन जाऊन अपडाऊन करतो तुळजापूर धाराशिव. ओके. काय प्रवासामध्ये काय म्हणजे असं किस्से सांगण्यासारखे असतात, पण जाऊ द्या म्हणून आपलं. नाही सांगू शकतो ना मित्रा. हा लॉग, हा प्लॅटफॉर्म त्यासाठीच आहे. तू किस्से सांगशील तर त्या किस्सामधून काहीतरी आम्हाला आमच्या सबस्क्रायबरना काहीतरी घेण्यासारखं असेल, किंवा तुझ्या नंतरची जी बॅच आहे, जी कॉलेजला येणार आहे किंवा ॲडमिशन घेणार आहे तुझ्या कॉलेजमध्ये, त्यांच्यामध्ये पण काहीतरी असं तुझ्या वागण्यातून, तुझ्या बोलण्यातून, तुझ्या किस्सामधून त्यांना काहीतरी घेणं देण्यासारखं आहे. पहिलं तर मी एक सांगेन तुला, तुझा निरागसचा चेहरा बघून ना खूप असं मन प्रसन्न होतं. कारण तू जर म्हणजे माहिती नाही मला किती वेळ तू काय करतोस, पण तू जरी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात जरी बघत असेल ना, तरी त्यांना ते मन भारावून टाकत असेल. कारण खरंच तुझं व्यक्तिमत्व ना बघता क्षणीच असं वाटतं की तू एक स्ट्रॉंग एनर्जी घेऊन सोबत चालतो नाही. तर सांगशील मला तुझ्या आयुष्यावर तुझ्या दिवसाची सुरुवात कशी होती, दिवसभर तुझा कसा होतो? सो मित्रांनो, कृष्णासोबत आपल्या कृष्णाला मी काही प्रश्न विचारले की तुझ्या आयुष्याची घडामोडी कशी असते, काय करतो, तुझं लाईफमध्ये गोल काय आहे आणि त्याप्रकारे तू कशाप्रकारे तुझी तयारी चालू आहे. तर मी कृष्णा सांगू शकतोस का, जर तुला काही प्रॉब्लेम असेल? मी आता रोज तुळजापूर ते धाराशिव अपडाऊन करतो. ओके. आता मी 12thला आहे. येस. मग मी PCMचा क्लास करतो धाराशिव डॉक्टर गुळवे क्लासेसमध्ये. येस. आता 5:30 वाजता माझा क्लास सुटला. मी आता येताना माझे मित्र आहेत हर्ष मोरे, त्यांचे दाजे आहेत. त्यांनी आता भेट झाली, छान वाटलं, म्हणून मी यांना बोलत आहे. आपुलकी आपल्या माणसांनी जपावं लागते. रोज अपडाऊन करतो. मग मी क्लासला सकाळी 9-10 वाजता येतो. 1:30ला क्लास चालू होतो, कारण 11च्या नंतर बसेस लागत नाहीत लवकर धाराशिव. ओके. म्हणून मी 9-10 वाजता येतो. 5:30 वाजता क्लास सुटला की बस स्टँडवर 6पर्यंत पोहोचतो. म्हणजे रिक्षाने जातो येतो रिक्षाने. 6पर्यंत पोहोचतो. 6:15ला गाडी लागते. तेव्हा मी नंतर 7पर्यंत पोहोचतो घरी. नंतर काय असेल होमवर्क, ट्युशनचा होमवर्क करतो. ओके. कुणाच्याला जेवण करून झोपायचं. हेच माझं रोजचं शेड्यूल आता 12वी होईपर्यंत. 12वी ज्या प्रकारे कृष्णा तुझं एकदम साध्या सोपं सरळ भाषेत सांगतो ना, तुझं असं म्हणजे साधं सोपं जीवनशैली आहे, पण ती मला वाटत नाही मित्र. कारण तुझं जे एम आहे ना, ज्या पद्धतीने तू तुझ्या दिवसाची सुरुवात करतो, शेवट करतो, पण तुझं एम जे टार्गेट जे सेट केलं असेल ते तुला क्लिअर आहे बहुतेक. त्यामुळे त्या प्रकारची तू मेहनत घेतोस आणि त्याच्यामुळे तू त्या प्रकारे तुझी रोजची वाटचाल घेत आहे. तर जसं की हर्ष तुझा मित्र आहे, हर्ष माझा एक कॉमन फ्रेंड आहे, आपला कॉमन फ्रेंड आहे. त्याने जसं की सांगितलं की तुझा एक किस्सा आहे पळून गेल्याचा, तर तू सांगितलं तर खूप छान वाटेल मित्रा. तेव्हा काय झालं होतं, 10वीचा रिझल्ट येणार होता. 10वीचा रिझल्ट आहे. आमच्या घरच्याकडून खूप अपेक्षा होती माझी एक 95% स्कोर करण्याची. ओके. पण मला काय तेवढं झालं नाही. मी होतो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आत्यासोबत. तेव्हा हत्यासोबत हॉस्पिटलमध्ये तू आजारी होतास की आत्या आजारी होती? आत्याला झालं आमच्या पॅरलिस. ओके, पॅरलिस. सॉरी. त्यांच्या फिजिओथेरपीसाठी मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये. ओके. मग तेव्हा हॉस्पिटलमध्ये असताना 1 वाजता रिझल्ट येतो. ओके. 1 वाजल्या 11:15 वाजलेल्या माझ्या आत्या आतमधून हाक मारत होता रिझल्ट आला का बघू. अच्छा. मग मी रिझल्ट ओपन केला, पण पूर्ण साईड लॅग मारत होती, कारण सगळे रिझल्ट जॅम असतो तेव्हा ट्रॅफिक. मग 1:15 वाजता मी रिझल्ट बघितला, पण तेव्हा मला पडलेले 84.60%. ओके. मग मला पण वाईट वाटलं, आत्याला पण, घरच्यांना सगळ्यांना वाईट वाटलं. मग आमच्या घरचे थोडं मला बोलले, ओरडले. तुम्हाला ताण भेटला. मी कुणाचं आत्तापर्यंत ओरडून घेतलं म्हणजे ओरडत नाही होते. मला कमी मार्क पडल्यामुळे सगळेजण ओरडले. मला वाईट वाटलं मनाला, पण मला वाटलं कोण आपल्या घरी कोण आपल्याला म्हणजे नीट बोलत नाही असं का, आपण इथं राहणं. एवढे चांगले मार्क भेटायला पण तुझं कौतुक केलं का नाही? त्यांच्यापेक्षा कौतुक केलं नसल्यामुळं मला वाईट वाटलं. मग मला वाटलं आता इथं मला नको थांबायचं. मग मी काय केलं, घरी गेलो. मी 2-2:15ला घरी गेलो. 2-2:15ला घरी गेल्यानंतर बॅग होती, लाल कलरची बॅग घेतली मी. मग त्यामध्ये माझे
रोजचे कपडे 2 दिवसाचे कपडे घेतले. 2 दिवसाचे कपडे घेतले. हा, पहिल्यांदा फोन आणि चार्जर घेतला. अच्छा, हा ते महत्वाचं आहे आजकालसाठी. अन्न नसेल तरी चालेल, मुलांना मोबाईल असणं गरजेचं मग आहे. तेव्हा मी 10वीच्या म्हणजे सुट्टी असते, पेपर सुट्टी असते, हा पेपर झालं सुट्टी. मग मी तेव्हा थोडेफार पैसे गोळा झाले होते माझ्याकडे, तर 700-800 रुपये झाले होते. हा. मग तेव्हा मी गेलो, आता पैसे होते माझ्याकडे. हा. मग मी काय केलं, घरातून निघलो बाहेर, हा. बॅग 4थ्या मजल्यावरनं बॅग खाली टाकली. बॅग खाली टाकली तू 4थ्या मजल्यावर? 4थ्या मजल्यावरून टेरेसवरून गेल्यानंतर ओके. बॅग खाली टाकली, सगळे बाहेरच बसलेले. हा. मग आता बॅग न्यायची कशी म्हणून मी क्रिकेट खेळायला गेलो. क्रिकेट घ्यायला गेलास? क्रिकेट खेळायला गेलो, खालीच आमच्या घरापाशी ग्राउंड आहे, तिथं गेलो क्रिकेट खेळायला. ओके. मग तिथं गेल्यानंतर सगळे खेळत होते. मी म्हणलं ह्यांनी गेल्याशिवाय तर आपल्याला जाता येणार नाही. हा. मग मी एक बॉल खेळू द्या म्हणून बॅट घेतली, बॉल मारला लांब, हा. सगळ्यांना लावलो तिकडे बॉल हुडकायला. हुडकायला. तवर जाऊन आणली बॅग, तवर इकडे आलो, बस स्टँडला आलो, गाडी लागलेली धाराशिवची. हा. बसमध्ये बसलो, हा. चार्जिंग स्विच ऑफ पडलेला फोन, आणि हा. तेव्हा माझा बॅलन्स पण संपलेला. मेन गोष्ट, अरे बापरे, म्हणजे आगीत तेल टाकायचं काम झालं असेल. दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13 महिना. मग फोन चार्जिंग पण संपलेली, फोनला चार्जिंग लावली, एअरप्लेनवर टाकला फोन येऊन म्हणून. कोणी फोन येऊन हा. म्हणून. धाराशिवच्या बस स्टँडवर उतरलो. हा. मग रिक्षेवाले ओरडत होते, रेल्वे स्टेशन म्हणून. आता काय करावं म्हणून थांबलो. हा. गेलो रेल्वे स्टेशनला, अच्छा. 20 रुपये तिकीट दिलं रेल्वे स्टेशनला. आणि तुला गेलो. माहिती नव्हतं त्यावेळेस की तू करतच हा. काय किंवा काय कुठे हा, जायचंय? कुठं जायचं. फक्त हे की घरातून हा, जायचं? मग गेलो रेल्वे स्टेशनला गेलो, हा. थांबलो, बसलो, काय करावं विचारलं. तिथं पहिल्यांदा प्लॅटफॉर्मचं तिकीट काढलं, 10 रुपये देऊन प्लॅटफॉर्मचं हा, तिकीट नाहीतर काढलं. कोणी आलं असतं हा, तर तुला हा, अडवलं असतं की का बसलंस करून. बसलो विचारलं गाडी जाऊन कुठली आता रेल्वे लागणार कुठली. मग तेव्हा लागणार होती पंढरपूरची रेल्वे. पंढरपूर एक्सप्रेस. मग मला मी म्हणलं आता पंढरपूरचं, तर मी सारखं जातो पंढरपूरला. तुला तिकडचं हा, माहिती असेल गेले असल्यामुळे. मग माझं नियोजन काय झालं, जायचं पंढरपूरला, हा. चंद्रभागी नदीमध्ये आंघोळ करायची, आंघोळ करायची. देवाचं दर्शन घ्यायचं, तिथून हा. काय पुढं हुडकाचं काय आपलं होईल ते. रात्री होती 1 वाजता रेल्वे. म्हणजे 1 मिनिट, म्हणजे सांगायचं उद्दिष्ट इकडे एवढा त्याच्या विचारात, त्याच्या डोक्यात काही नसताना त्याला सर्वात पहिलं त्याच्या डोक्यात काय आली, पंढरपूरची वाट आली की मला पंढरपूरला जायचं, चंद्रभागा तरी मला स्नान करायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर माझी वाट माझा देव मला दाखवणार. हा. मी मग दर्शन घ्यायचं ठरवलं. रात्री होती 1 वाजता रेल्वे. 7 वाजता बसलो, आणि तेव्हा रिचार्ज पण संपलेला, नेट पण नव्हतं, मला काय बघायला टाइमपास पण होत नव्हता. आणि मी कधी म्हणजे असं घरच्यांसोबत येणार सारखं, मी एकटा आल्यामुळे मला भीती वाटत होती, काय होईल काय नाही. बसलो वेटिंग रूम असते तिथं बसलो जाऊ. हा. नेट पण नव्हतं तेव्हा, होतं रेल्वे स्टेशनचं वायफाय असते 1 तासासाठी हा, free. बरोबर, 1 तासासाठी. मग मी ती कनेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला OTP मागतो. OTP मागतो. मग मी रेल्वे स्टेशनला वायफाय चालू केल्यानंतर पहिलं OTP येण्यासाठी मी ही पण एरोप्लेन कडून मूल काढलास तू. मग मी कनेक्ट केलं. संध्याकाळी 9 वाजता टाइमपास होईना चालता, कसं तर गेलं 9 वाजता कनेक्ट केलं. हा. तोपर्यंत 100 पर्यंत मिस कॉल होते, मित्रांचे, नातेवाईकांचे, घरच्यांचे 100+. सगळ्यांची काळजी. आज हा. निकालाचा दिवस, आमचा मुलगा कुठे गेलाय, हा. सगळ्यांनी तुला जवळपास कंटिन्यू कॉल करत होते. त्या दिवशी संभाजी महाराजांची बहुतेक कुणाची तर मिरवणूक होती. हा. मग तिकडं आमच्या फादर आले घरी.